नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क. संघर्षाचा विजय. ऑल इंडिया पॅथरच्या लढ्याला अखेर यश. वकानात निरोड व वकानात विलखेड रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ. जेसीबीतून भव्य मिरवणूक काढून नागरिकांकडून विजयभाई वानखडे यांची जल्लोषात स्वागत. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सातत्यपूर्ण जनांदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून बहुप्रतीक्षित वकाना, निरोड आणि वकाना, विलखेड या दोन्ही रस्त्यांच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत शेतकरी, युवक आणि गावकऱ्यांनी प्रस्थापित राजकारणाला बाजूला सारत संघर्षशील नेतृत्वाचा सन्मान केला. रस्त्यांसाठी तब्बल 11 महिन्यांपासून सातत्याने झाडावरचे मचान आंदोलन, निवेदने, पाठपुरावा आणि उपोषण करणारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांचे गावाच्या प्रवेशद्वारापासून जेसीबी मध्ये बसवून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या रॅलीनंतर विजयभाई वानखडे यांच्या हस्ते दोन्ही रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपकभाई केदार, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले आणि महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे यांचे भक्कम नेतृत्व लाभले. त्यांनी शासन, प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रश्नाची गंभीरता अधोरेखित केली. उपोषणाला एखादी सामान्य व्यक्ती नव्हे, तर पॅन्थर बसला आहे, असा इशारा देत त्यांनी प्रशासनाला जनतेच्या भावना समजावून सांगितल्या. विजयभाई वानखडे यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष उभारला. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असून जनतेमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे. समाजकारणाला वाहून घेतलेल्या विजयभाई वानखडे यांचे कार्य केवळ आंदोलनापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गरजू कुटुंबांना मदत, सामाजिक न्यायासाठी लढा आणि युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी प्रभावीपणे केले आहे. रस्त्यांच्या कामास सुरुवात झाल्यामुळे वकाना, निरोड, विलखेड आणि परिसरातील हजारो नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून विकासाला नवी गती मिळणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या यशानंतरही विजयभाई वानखडे यांनी जनतेच्या इतर प्रलंबित प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. लढाई अजून संपलेली नाही. जनतेच्या हक्कांसाठी ऑल इंडिया पॅन्थरचा संघर्ष सुरूच राहणार, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने मैदानात उतरण्याचा संकल्प केला. संघर्ष, त्याग आणि जनहिताच्या भूमिकेतून उभी राहिलेली ऑल इंडिया पॅन्थर सेना आज बुलढाणा जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या आशेचा आधार बनत असून या यशामुळे संघटनेच्या कार्याला नवी उभारी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. सक्षम न्यूज चॅनेल साठी श्री सुमेध भाऊ दामोदर, वकाना, संग्रामपूर. मानतो आणि इथून पुढे गावच्या विकासासाठी, गावच्या मूलभूत प्रश्नासाठी मी सदैव या ठिकाणी लढण्यास तयार आहे. आणि मी विनंती सुद्धा या ठिकाणी करतो की गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न मी जर हाती घेतला असेल तर दोन्ही गावांना विनंती करतो की यामध्ये कुठलाही पक्ष नाही, कुठलाही संघटना नाही.